नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की पॅशन का फाइंड करायचं, आपला पर्सनॅलिटी टाईप का फाइंड करायचा आणि त्या अनुषंगाने आपलं करिअर ऑप्शन का निवडायचं. आता आपण ह्या लेक्चरमध्ये एक्झॅक्टली बघणार आहोत की पॅशन कसं फाइंड करायचं, आपलं करिअर आपल्या पर्सनॅलिटी टाईप नुसार कसं निवडायचं, राईट. आणि आपल्या पर्सनॅलिटी मधले आपल्या स्ट्रेंथ, विकनेसेस, आपले गुण काय आहेत, राईट. नॅचरलीच आपल्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, राईट. तर ते आपल्याला कसं फाइंड करायचं ते आपण आयडेंटिफाय करणार आहोत, राईट. सो त्याची पहिली स्टेप, त्याची फर्स्ट स्टेप येते ती म्हणजे तुम्हाला तुमचं बालपण अॅनालाइज करायचं आहे. बालपण मध्ये तुम्हाला काय अॅनालाइज करायचं आहे, तर मित्रांनो, बालपण ही अशी गोष्ट असते ज्यामध्ये तुम्ही तुमच्यावर कुठल्याही सोसायटीचा इम्पॅक्ट नसतो. तुम्ही अगदीच बिलकुल रॉ तुमची पर्सनॅलिटी असते, राईट. आणि त्या रॉ पर्सनॅलिटीमध्ये, ठीक आहे, अगदीच नॅचरली तुम्ही ज्या काही गोष्टी करत असता, राईट, ते तुमचे नॅचरली गुण असतात. ओके. आणि पुढील आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही लहानपणी करत असता त्यातून काही गोष्टी तुम्हाला डिराईव्ह करायच्या आहे आणि पुढील आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी करताय तर त्या गोष्टी त्याला कनेक्ट करायच्या आहे, राईट. तर बेसिकली आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पॅटर्न रिकॉग्नाइज करायचा आहे की नॅचरलीच माझ्यामध्ये कोणते गुण आहेत, राईट. आणि त्या गुणांनुसार मला माझं करिअर ऑप्शन निवडायचं आहे. ओके. सो फर्स्ट स्टेप येते ती म्हणजे मग बालपण अॅनालिसिस करायचं. आता मला सांगा, तुम्हाला जर म्हटलं की वयाच्या 5व्या वर्षापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आठवतात, तर ऑब्वियस आहे तुम्हाला जास्तीत जास्त 2-3 गोष्टी आठवू शकतात, राईट. पण तुमचे पॅरेंट्स आहेत, जे तुमचे पॅरेंट्स आहेत त्यांना तुमच्याविषयी अनेक अशा खूप छान छान गोष्टी त्यांना आठवत असतील. ओके. जसं फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरी पाहुणे येत आहेत आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही त्यांना तेव्हा गाणं म्हणून दाखवायचे, डान्स करून दाखवायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे. आणि काही अशी मुलं असतील की जे पाहुणे आले तर आईच्या मागे लपायचे, राईट. असं पण होऊ शकतं, राईट. सो बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला विचारायच्या आहे की एक्झॅक्टली मी लहानपणी कुठल्या गोष्टी करत होतो, कुठल्या प्रकारची खेळणी मला आवडायची. बरं, ती खेळणी आपण आणली तर त्या सेम डेला मी तोडून टाकायचो का, ओके, किंवा ते जी खेळणी आहे ती उघडून बघायचो का, किंवा माझ्या 2-4 खराब झालेली खेळणी आहे त्यातून 2-3 पार्ट्स काढून मी तिसऱ्या एखाद्या नवीन खेळणं तयार करायचो का, राईट. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बेसिकली तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहेत की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मी नॅचरलीच करायचो. ओके. तर ह्या तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला विचारायचं आहे. ओके. अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमच्या रॉ मेमरीज आहेत, राईट, जे रॉ पॅटर्न्स आहेत, ज्या गोष्टी तुम्ही नॅचरली करायच्या, ओके, तर पुढे चालून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करत होता, ज्या गोष्टी तुम्ही अजूनही पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही केलेल्या असतील, तर त्या तुमच्या ज्या रॉ मेमरीज आहेत, राईट, तर त्याचा पुढे चालून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या त्याला कनेक्ट करायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला पॅटर्न फाइंड करायचं आहे की नॅचरलीच मी केअर गिव्हर होतो का, केअर गिव्हर म्हणजे काळजी करणारा होतो का, नॅचरलीच माझ्यामध्ये लिडरशिप स्किल होती का, नॅचरलीच माझा कॉन्फिडन्स चांगला होता का, नॅचरलीच माझं बोलणं चांगलं होतं का. तर ह्या गोष्टी बेसिकली तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहे, राईट. सो दॅट इज नथिंग बट पॅटर्न रिकॉग्नाइज करायचं आहे. ओके. नंतर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला विचारायचं आहे. तर पॅरेंट्सला बेसिकली तुम्ही ह्या गोष्टी विचारू शकता, जसं व्हॉट डिड आय एन्जॉय डुईंग मोस्ट, ठीक आहे. सो मी अशा कुठल्या गोष्टी करण्यामध्ये खूप मला मजा यायची, ओके, मला गाणं म्हणण्यामध्ये मजा यायची, मला मस्ती करण्यामध्ये मजा यायची, व्हॉट एव्हर इट मे बी, राईट. सो तुम्हाला कुठल्या गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला मजा यायची. व्हॉट काइंड ऑफ टॉय डिड आय नॅचरली ग्रॅव्हिटेट टुवर्ड, कुठल्या प्रकारच्या टॉयज ह्या मला जनरली आवडायच्या. ओके. जसं मुलांना लहानपणी जसं बंदुका आवडतात, राईट, काहींना कार आवडतात. ओके. सो बेसिकली कुठल्या प्रकारच्या टॉयज मला जनरली आवडायच्या, त्या टॉयज मी फक्त हे करायचो, फक्त टॉयज आणायच्या, त्याच्याशी खेळायचो, की त्या दुसऱ्या दिवशी तोडून त्याच्यामधले पार्ट्स काढायचे, दुसऱ्या टॉयज मध्ये टाकायचे, किंवा मग जे समजा आता आपल्याकडे 10-12 कार आहे समजा माझ्याकडे, तर त्या कार वेगवेगळ्या कलरनी अरेंज करायचो, राईट. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की ह्या गोष्टी काय रिप्रेझेंट करतात. समजा तुमच्याकडे 10 कार आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या कलरनी त्या अरेंज करताय, तर याचा अर्थ तुमच्या मुलामध्ये किंवा तुमच्यामध्ये हे
ऑर्गनायझेशन स्किल हे नॅचरलीच आहे. ओके, गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवणे नॅचरलीच आहे. ओके, जो समजा एखाद्या कार मधले वेगवेगळे पार्ट्स काढतोय आणि नवीन कार बनवतोय, तर बेसिकली त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये एक हे आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, अनालिटिकल स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे. एखादी कार खराब झाली आहे तर ते दुरुस्त करतोय, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल ही नॅचरलीच आहे. ओके, तर ही गोष्ट आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. वॉज आय क्वाईट ऑर टॉकेटिव्ह, म्हणजे मी शांत राहायचो, म्हणजे माझी पर्सनॅलिटी इंट्रोवर्ट असेल की टॉकेटिव्ह म्हणजे खूप जास्त बोलायचो, राईट. सो ही जी गोष्ट आहे ही दॅट रिप्रेझेंट की तुमच्यामध्ये नॅचरलीच कॉन्फिडन्स चांगला आहे, की तुमच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग हे नॅचरलीच आहे, की तुम्ही शांत इंट्रोवर्ट काइंड ऑफ पर्सनॅलिटी आहे, शांत बसणारे आहे, राईट. हे पण तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला विचारायचं आहे. डू आय लाईक हेल्पिंग पीपल, लहानपणी मला कोणाला मदत करायला आवडतं का? जसं तुमचे जसं समजा लहानपणी तुम्ही एखादा क्राईम बेबी बघितलेला जो रडतोय आणि त्याला तुम्ही तुमच्या जवळचा टॉय देऊन दिलेला, तर असं तुमच्या बाबतीत लहानपणी घडलेलं आहे का? हे पण तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला विचारायचं आहे. जे दॅट रिप्रेझेंट की तुम्ही लहानपणापासूनच काळजी करणारे, एम्पथी तुमच्यामध्ये ऑलरेडीच आहे. ओके, व्हॉट डिड आय डू दॅट सरप्राईज यू, म्हणजे अशी कुठली गोष्ट जी मी लहानपणी केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटलेलं आहे आणि अतिशय तुम्हाला त्याविषयी प्राईड वाटलं आहे की एवढ्या कमी वयामध्ये ही कशी काय गोष्ट करू शकतो हा मुलगा. तर राईट, ह्या गोष्टी तुम्हाला बेसिकली आयडेंटिफाय तुमच्या पॅरेंट्सला विचारायचं आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या मी नॅचरली लहानपणी करत होतो. ओके, समजा आता इथे एक्झाम्पल मी दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहानपणी ज्या टॉयज तुटलेल्या आहेत त्या ओपन करायचं आणि ओपन करून मग दुसऱ्या याच्यामध्ये दुसरी त्याच्यापासून नवीन टॉय बनवायची. ओके, नवीन खेळणी बनवायची. तर दॅट मीन्स तुमच्यामध्ये नॅचरलीच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची स्किल आहे. ओके, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. ओके, नंतर समजा तुम्ही एक चांगलं म्हणजे तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काहीतरी गाणं म्हणून दाखवताय, डान्स करून दाखवताय, त्यांच्याशी गप्पा टप्पा मारताय, राईट. सो तुमच्यामध्ये नॅचरलीच ही कम्युनिकेशन स्किल ही तुमच्यामध्ये नॅचरलीच चांगली आहे, राईट. तर हा पण एक गुण आपल्याला त्यामधून समजतो. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हा नॅचरलीच चांगला आहे, राईट. नंतर मग समजा तुम्ही लहानपणी बराचसा वेळ हा तुमच्या ड्रॉइंग काढण्यामध्ये घालवताय, वेगवेगळे त्यामधनं कार्ड्स बनवताय, ड्रॉइंग छान छान ड्रॉइंग करताय, तर नॅचरली तुमच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन स्किल, तुमचा कलर सेन्स, काहीतरी क्रिएट करण्याची तुमची जी स्किल आहे ही तुमच्यामध्ये नॅचरलीच आहे. नंतर समजा तुमच्याकडे 15-20 कार आहेत, तर त्या तुम्ही लहानपणी त्याच्याशी म्हणजे न खेळता तुम्ही फक्त त्याला ऑर्गनाईज करता येतं, म्हणजे तुमच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्किल आहे, राईट. समजा तुमच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कार्स आहेत त्याच्यामध्ये रेसिंग खेळतात, त्याच्यामध्ये म्हणजे काय तुम्ही नॅचरली हे कॉम्पिटिटिव्ह आहात. ओके, स्पर्धात्मक गुण हा तुमच्यामध्ये लहानपणापासूनच आहे. ओके, नंतर मग समजा जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे की एखादा लहान मूल रडतंय, तर तुम्ही स्वतःजवळची जी टॉय आहे किंवा टॉफी आहे तुम्ही त्या लहान मुलाला देताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही नॅचरलीच हे केअर गिव्हर आहात. ओके, केअर गिव्हर, काळजी करणारे आहात असा त्याचा अर्थ होतो. तुमच्यामध्ये कम्पॅशन, ठीक आहे, ही तुमच्यामध्ये करुणा ही तुमच्यामध्ये नॅचरलीच आहे. परत समजा तुम्ही लहानपणी तुमच्या मित्रांमध्ये टीम डिवाइड करताय, काहीतरी गेम्स खेळताय, नंतर मग समजा एखादी छोटीशी क्रिकेट मॅच तुम्ही ऑर्गनाईज करताय, तुम्ही एखादी मॅच ऑर्गनाईज करताय, तुमच्या 4 मित्रांना तुम्ही बोलून आणताय आणि मग एक टीम डिवाइड करताय आणि मॅच अरेंज करताय, राईट. सो ही जी आहे दॅट इज नथिंग बट लिडरशिप स्किल. तर तुमच्यामध्ये नॅचरलीच ही लिडरशिप स्किल आहे. तर ह्या गोष्टी बेसिकली तुम्हाला लहानपणीच्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला समजू शकतात. ओके, परत आता हे झालं तुमच्या लहानपणीविषयी. त्यानंतर मग तुम्हाला लहान असतानाच, म्हणजे नॉट नेसेसरीली 5 वर्षापर्यंतच, त्याच्यापुढे तुम्ही समजा शाळेमध्ये तुम्हाला घातलेलं, शाळेमध्ये घातल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा सब्जेक्ट तुम्हाला आवडतोय. ओके, कोणते सब्जेक्ट तुम्हाला जनरली आवडतात. ओके, तर त्याच्या बेसिसवरही तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डिकोड करता येते. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर इतिहास आवडत असेल, इतिहास, ओके, तर इतिहास आवडत असेल तर याचा अर्थ तुम्हाला ह्या स्टोरीज आवडतात, तुम्हाला जे पास्ट मध्ये गोष्टी घडलेल्या असतात त्या प्रेझेंटशी कनेक्ट करायला तुम्हाला आवडतंय.
ओके. तर त्या अनुषंगाने बेसिकली तुमच्यासाठी लॉ हे एक चांगलं करिअर असू शकतं. ठीक आहे. कायदा, सिव्हिल सर्व्हिसेस, टीचिंग, आर्किओलॉजी हे बेसिकली तुमच्यासाठी एक चांगले जे पाथ असू शकतात. ओके. जस्ट असू शकतात असं सांगतोय मी, नॉट नेसेसरी हेच असायला पाहिजे, कारण की एका विद्यार्थ्यामध्ये मोर दॅन जास्त स्किल असू शकतात. तर त्यानुसार मग त्याचं कॉम्बिनेशन असणारं एक करिअर पाथ आपण चूज करू शकतो. ओके. सो ते आपण बेसिकली पुढे बघणारच आहोत की XYZ स्किल असली, राईट, तर तुमच्यासाठी कोणकोणते करिअर पाथ तुम्ही चूज करू शकता. मागं आपण एक पर्सनॅलिटी टेस्ट पण आपण केलेली आहे, राईट. पर्सनॅलिटी टेस्ट आपण केलेली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय झालेलं असेल की म्हणजे त्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं असेल की तुमची पर्सनॅलिटी काय आणि त्यानुसार करिअर पाथ कसे निवडायचे, ते कसं सर्च करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके. त्यानंतर समजा तुमच्यामध्ये आर्ट अँड ड्रॉइंग हा तुमचा फेवरेट सब्जेक्ट असेल, तो तुम्हाला आवडत असेल, तर याचा अर्थ काय, तुमच्यामध्ये व्हिज्युअल थिंकिंग ही चांगली आहे. क्रिएटिव्ह, नॅचरली तुम्ही क्रिएटिव्ह आहात, राईट. सो त्यासाठी तुमच्यासाठी मग आर्किटेक्चर, ॲनिमेशन, UI/FX डिझाईन, राईट, काहीतरी क्रिएट करणे, ओके, ज्याला ते क्रिएटिव्हिटी स्किल लागते, तर हे करिअर पाथ तुमच्यासाठी एक चांगले असू शकतात. परत मग मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा जर तुमचा आवडीचा सब्जेक्ट असेल, राईट, तर त्याचा अर्थ काय की तुम्ही आवडीचा, बेसिकली मुळात आवडीचा सब्जेक्ट म्हणजे काय की आपल्याला नॅचरली आपल्याला कुठल्या गोष्टी आवडतात आणि मग म्हणून आपण त्या पर्टिक्युलर सब्जेक्टकडे आपण अट्रॅक्ट होतो, तर त्यामुळे आपण तो आवडीचा सब्जेक्ट म्हणतोय. सो बेसिकली तुम्हाला नॅचरली त्या गोष्टी आवडतात म्हणून त्या सब्जेक्टकडे तुम्ही अट्रॅक्ट होता. ओके. सो सायन्स आणि मॅथमॅटिक्स जर तुम्हाला आवडत असेल, तर याचा अर्थ तुम्हाला लॉजिकल थिंकिंग आवडते, एक्सपेरिमेंट आवडतात, तुमची चौकस बुद्धी आहे ते तुम्हाला ते त्यातून समजतं, राईट. कुठल्या गोष्टी घडण्याचं कारण तुम्हाला पाहिजे असतं, तर असं त्याचा अर्थ होतो. तर त्यासाठी मग तुमच्यासाठी इंजिनिअरिंग, डेटा सायन्सेस, नंतर रिसर्च, फायनान्स या प्रकारचे पाथ हे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरू शकतात. नंतर जर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी ह्यासारखे लँग्वेजचे सब्जेक्ट आवडत असेल, तर डेफिनेटली यू एन्जॉय एक्सप्रेसिंग आयडियाज, रीडिंग अँड रायटिंग अँड क्रिएटिंग इमेजिनेशन अँड स्ट्रॉंग कम्युनिकेशन. म्हणजे काय, तर बेसिकली जर तुम्हाला लँग्वेज सब्जेक्ट आवडत असतील, तर तुम्हाला बेसिकली आयडियाज आवडतात, राईट. म्हणजे लँग्वेज आवडतं याचा अर्थ काय की तुम्हाला आयडिया एक्सप्रेस करणं आवडतंय, राईट. गोष्टी तुम्हाला एक चांगल्या भाषेमध्ये एक्सप्रेस करायचं, राईट, तर ते बेसिकली तुम्हाला आवडतं असं त्याचा अर्थ होतो. तर त्यासाठी तुमच्यासाठी जर्नलिझम ही एक चांगली फील्ड ठरू शकते. तुम्ही एक चांगलं ऑथर होऊ शकता, चांगलं पब्लिक स्पीकर होऊ शकता, जर तुमची लँग्वेजवर चांगली कमांड असेल तर. मराठी, इंग्लिश वगैरे जे काही, हिंदी, जे काही लँग्वेज असतील त्या, राईट, तर तुम्ही एक चांगलं कम्युनिकेटर होऊ शकता. ओके. सो हे एक ढोबळमानाने मी तुम्हाला सांगितलेलं की कुठला सब्जेक्ट जर तुम्हाला आवडतो, ओके, कुठला सब्जेक्ट तुम्हाला आवडतो, त्या बेसिसवर तुमच्या नॅचरल स्किल काय आहेत, तुमच्या नॅचरल क्वालिटीज काय आहेत, हे पण आपण त्याच्यावरून ठरवू शकतो आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचं करिअर पाथ निवडू शकता. ओके. आता अतिशय महत्वाची गोष्ट आहे, जे म्हणजे फ्रेंड्स. तिसरा पॅरामीटर आहे फ्रेंड्सच्या बेसिसवर पणही तुम्हाला तुमचे गुण काय आहेत, तुमची पर्सनॅलिटी काय आहेत, हे तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सच्या बेसिसवर तुम्हाला समजते, राईट. कारण की आपण असेच फ्रेंड निवडतो जे जनरली आपल्यासारखे असतात, राईट. जसं फॉर एक्झाम्पल आपल्यासारखे असतात, किंवा आपण म्हणू शकतो की तुमच्यामध्ये काही ना काही क्वालिटीज कॉमन असतात, म्हणून आपण त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करतो. ओके. जसं तुमचे जे काही मित्र असतील, तर त्यांच्याकडनं कोणी तुम्हाला हसवत असेल, ओके, कोणी तुम्हाला इम्प्रूव्ह करायला मदत करत असेल, कोणी तुम्हाला जसं की अभ्यासामध्ये हेल्प करत असेल, राईट, तुमच्या स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हेल्प करत असेल, राईट. काही फ्रेंड्स असे असतात की जे त्यांचं विजन चांगलं असतं. ओके. सो बेसिकली ते फ्रेंड्स तुमचे यासाठीच आहे कारण की मोर ऑर लेस तुमची पण पर्सनॅलिटी मोर ऑर लेस तशीच आहे, राईट. तर त्यामुळे ते तुमचे फ्रेंड्स असतात. ओके. तर तुमचे फ्रेंड्स कसे आहेत त्याच्या बेसिसवरही तुमची पर्सनॅलिटी ठरते. ओके. आणि समजा काही क्वालिटीज हे तुमच्या फ्रेंड्समध्ये ऍडिशनल असतील, राईट,
कॉमन क्वालिटीज, त्याशिवाय काही क्वालिटीज जे तुमच्या फ्रेंड्समध्ये ॲडिशनल असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या ॲडिशनल क्वालिटीज पण तुम्ही कॉपी करत असता. म्हणजे म्हणतात की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे हे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ॲव्हरेज 5 आजूबाजूला जे क्लोजेस्ट 5 लोक आहेत त्यांचे ॲव्हरेज हे तुमचं व्यक्तिमत्व असतं. ओके, सो त्यामुळे चूज वॉइसली. तुमचे जे काही फ्रेंड्स तुम्ही निवडताय ते वॉइसली निवडा आणि त्यानुसार, कारण की ते तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करत असतात. पुढे चालून जे काही तुमचं व्यक्तिमत्व घडत जातं तर ते तुमच्या बेसिकली करिअरवर परिणाम करतंय. ओके, जसा आता तुमचा स्टुडियस ग्रुप आहे, ओके, तर दॅट रिव्हेल्स पर्सनॅलिटी दॅट व्हॅल्यूज लर्निंग, डिसिप्लिन, इंटेलेक्च्युअल अँड गोल ओरिएंटेड डिस्कशन. समजा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये स्टुडियस फ्रेंड्स जास्त आहेत, तर याचा अर्थ मुळातच तुम्ही काय व्हॅल्यू करता, तर तुम्ही व्हॅल्यू करता लर्निंग. तुम्हाला जे वाचणारी लोक आवडतात, तुमचे जनरली नॅचरलीच तुमचे तसे फ्रेंड्स असतात, तर तुम्हाला लर्निंग ही गोष्ट नॅचरली आवडते, तुम्हाला डिसिप्लिन ही गोष्ट नॅचरली आवडते, तुम्ही इंटेलेक्च्युअल लोक तुम्हाला नॅचरली आवडतात. ओके, गोल ओरिएंटेड डिस्कशन हे तुम्हाला नॅचरली आवडतं. ओके, त्यामुळेच तुमचे फ्रेंड्स हे तसे आहेत. ओके, नंतर मग स्पोर्ट्स ग्रुप जर तुमचा असेल तर बेसिकली तुम्ही नॅचरलीच कॉम्पिटिटिव्ह आहात. ओके, स्पर्धात्मक तुम्ही आहात. ओके, ज्याच्यामध्ये परत तुम्हाला जे स्ट्रेंथ ऍक्टिव्हिटी आहे, हाय एनर्जी ऍक्टिव्हिटी आहे, त्या तुम्हाला नॅचरली आवडतात. तर रिव्हील्स द हाय एनर्जेटिक अँड कॉम्पिटिटिव्ह टीम प्लेअर हू थ्राइव्स ऑन चॅलेंजेस. ओके, तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला नॅचरली आवडतात. ओके, त्यामुळे तुमचे ते फ्रेंड्स आहेत. सो ह्या क्वालिटी पण बेसिकली त्या तुमच्यामध्ये आहेत. ओके, क्रिएटिव्ह ग्रुप, समजा सिंगर आणि डान्सर असला तर रिव्हील अ डीप अप्रिसिएशन फॉर आर्ट, इनोव्हेशन अँड सेल्फ एक्सप्रेशन. आर्ट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्रेशन. ओके, कोणीतरी डान्स परफॉर्म करतो, तो स्वतःला एक्सप्रेस करत असतो, गाणं म्हणतो, तो स्वतःला काहीतरी एक्सप्रेस करत असतो. ओके, सो क्रिएटिव्ह ग्रुप जर तुमचा असेल तर नॅचरली इट्स रिव्हील द डीप अप्रिसिएशन फॉर आर्ट अँड इनोव्हेशन. आर्ट बनवण्यासाठी बेसिकली तुम्हाला इनोव्हेशन लागतं, क्रिएट करावं लागतं. तर तुमच्यामध्ये पण बेसिकली त्या आर्टच्या संदर्भात एक खूप चांगली हे आहे, काय म्हणतात त्याला, अप्रिसिएशन आहे त्या बाबतीत. ओके, रिव्हील द डीप अप्रिसिएशन फॉर आर्ट, इनोव्हेशन अँड सेल्फ एक्सप्रेशन. ओके, तर तुम्हाला आर्टिस्टिक लोक त्यामुळे तुम्हाला आवडतात, कारण की तुम्ही पण स्वतः आर्टिस्टिक आहात. ओके, नंतर मग फ्रेंड्स विथ एव्हरीवन, म्हणजे सगळ्यांची तुमची जर मैत्री असेल, ओके, तर सगळ्यांची मैत्री असेल तर तुमचा बेसिकली जो कम्युनिकेशन आहे ते नॅचरलीच ते तुमचं चांगलं आहे. राईट, रिव्हील द हाय सोशल अँड फ्रेंडली कम्युनिकेशन हू बिल्ड्स रिलेशनशिप एफर्टलेसली. तुम्ही नॅचरलीच तुमचे जे रिलेशनशिप आहे हे खूप चांगले बिल्ड करू शकता. तर तुम्ही जे लोक सगळ्यांचे चांगले कम्युनिकेट करू शकता, दॅट मीन्स दॅट रिव्हील द हाय सोशल अँड फ्रेंडली कम्युनिकेटर हू बिल्ड्स रिलेशनशिप एफर्टलेसली. इझिली तुम्ही कोणाशीही कम्युनिकेट करू शकता, कोणाशी तुमचे मित्रत्वाचे संबंध तुम्ही तयार करू शकता. याचा त्याचा अर्थ होतो की तुम्ही जर फ्रेंड्स हे तुमचे सर्वांबरोबर जर तुमची मैत्री असेल तर. ओके, सो यू हॅव व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल आणि तुमची रिलेशनशिप पण ह्या तुमच्या नॅचरली तुमच्या बिल्ड होत जातात. फ्रेंड्स विथ फ्यू पीपल, म्हणजे आता समजा तुमचे असं असेल की 2-3 लोकांबरोबर तुमची फ्रेंडशिप आहे, राईट, तर याचा अर्थ काय की तुम्ही कमी रिलेशनशिप पण डीप रिलेशनशिप याला व्हॅल्यू करता, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर रिव्हील द थॉटफुल लॉयल लिसनर हू व्हॅल्यूज डीप अँड पर्पजफुल रिलेशनशिप. एक्झाम्पल, चुझिंग अँबिशियस फ्रेंड हू मोटिवेट अँड हेल्प विथ वर्क. ओके, सो म्हणजे 2-3 मित्र आहेत तुमचे, पण ते अँबिशियस आहेत आणि जे तुम्हाला तुमच्या कामामध्ये हेल्प करतात, तुम्ही पण त्यांना मोटिवेट करत असतात, ते तुम्हाला मोटिवेट करत असतात. आणि 3-4 तुमचे फ्रेंड आहे आणि तेच बेसिकली म्हणजे तुम्ही एकमेकांना हेल्प करत असता, मोटिवेट करत असता आणि तुमच्यामध्ये एक चांगलं रिलेशनशिप तुमच्यामध्ये आहे. ओके, सो प्रोबॅबली आय एम इन दिस कॅटेगरी. 2 to 3 क्लोज फ्रेंड्स, जास्त फ्रेंड्स माझे नाही आहेत. ओके, सो ह्या कॅटेगरीमध्ये मी येतो. ओके, ऑलराईट. सो हे बेसिकली तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे हे ते रिप्रेझेंट करतं. ओके, सो तुमच्या फ्रेंड सर्कलवरून तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी टाईप रिव्हील करता येते. ओके, पुढील लेक्चरमध्ये आपण अजून याचा पुढचा भाग बघणार आहे. ठीक आहे, तुमच्या आयुष्यातील जॉयस मोमेंट कोणकोणते आहेत, ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत झालेला आहे. ओके, आणि तुमच्या आयुष्यामधील
प्राईड मोमेंट कोणकोणते आहेत, ओके, अभिमानास्पद कोणते क्षण आहेत, ज्या माध्यमातून पण आपल्याला तुमची पर्सनॅलिटी डिकोड करायची आहे. ओके, सो होप यू लाईक दिस लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण हेच बघितलेलं आहे की एक म्हणजे तुम्हाला तुमचं बालपण आठवायचं आहे, बालपणामध्ये तुम्ही नॅचरली कसं वागत होता, ओके, आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वातले गुण आयडेंटिफाय करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कुठला सब्जेक्ट आठवत होता, कुठला सब्जेक्ट आवडत होता, आणि त्यानुसार मग तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कोणकोणते गुण आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल. फ्रेंड सर्कल तुमचं कसं आहे ते पण तुमच्या पर्सनॅलिटीला गुण रिप्रेझेंट करतं, ते आपण जस्ट डिस्कस केलेलं आहे. ओके, तर ह्या तिन्ही गोष्टीचे अनालिसिस व्यवस्थितरित्या करा आणि त्यामधून तुम्हाला समजेल की तुमची नॅचरली पर्सनॅलिटी कशी आहे. ओके, तर हे तुम्हाला आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. पुढच्या भागामध्ये अजून इंटरेस्टिंग डिस्कशन करूया. आपलं पर्सनॅलिटी डिकोड करण्याची जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण डिस्कस करूया. ओके, सो थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग. थँक्यू.